मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर मानवध्वज आपण भावेशला देणार आहोत. या भावेश सन्माननीय रमाकांतजी पाटील साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मानवध्वजाचं पारितोषिक भावेशला द्यायचं आहे. तसेच गिफ्ट हॅम्पर देखील आपण देणार आहोत. सन्माननीय सुनीलजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हे गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. स्वीट बॉक्स आहे. तसेच संदेशजी पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते ही कोल्ड्रिंक द्यायची आहे. वेल प्लेड भावेश आणि तुला पुढील मॅचसाठी देखील हार्दिक शुभेच्छा असतील. जाऊयात आपण व्यासपीठावरती मान्यवरांचा मान सन्मान या ठिकाणी करतोय. सन्माननीय आदरणीय संदेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. संदेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करू. मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. मान्यवरांचा आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आपण व्यासपीठावरती स्वागत सन्मान करूयात. सन्माननीय सुनीलजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील मान सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. महत्त्वाची उपस्थिती साहेबांची देखील राहिलेली आहे. त्यांचा स्वागत सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅच सुरू करायची. अंपायर नवीन पाटील आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. सलामीची जोडी साजन आणि अक्षय. धन्यवाद. लगेच जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील माझे साथी समालोचक सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद रायझिंग स्टार ऑफ भिवंडी. पहिल्या चेंडूला प्रहार पाहतोय आपण. खाली क्षेत्र हवाई फायर आणि पहिल्या चेंडूला हा तुफानी दमदार षटकार. पहिल्या सामन्यात सुद्धा साजन यांनी काय अतिशय अप्रतिम सुरुवात केली होती आणि बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यात सुद्धा षटकारांनी खातं उघडताना यानंतर जो सामना होईल चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र जरीमरी आलिमगड टीम सोबत फाईट करेल आणि मार्च तो सामना टॉप 4 साठी असेल. यावेळेस पाहता दिम्या गतीचा फरसा चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन केलंय. टप्पापला थोडासा चेंडू बाहेर वळतोय. चांगली सुरुवात पाहतोय आपण जनुमान पिंपलास या टीमची. कल्पेश दादा यांनी पुरस्कार केलेला संघ आपण पाहतोय. सज्ज होताना गोलंदाज राईटावर विकेट. पलटी फटका सुरेख आहे. शॉट ऑफ डे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अतिशय दणकेबाज हा षटकार आलाय. बॅटिंग करतोय साजन पाटील. परत एकदा स्लॉक केले. सॉफ्ट डिस्पेसल आणि यावेळेस पाहता सुद्धा 2 मोठे फटके मारून साजनची खेळी संपुष्टात.
राजमाळी येतोय. खेळपट्टीवर सुरुवात चांगली पाहायला मिळाली. 2 षटकार ठोकले होते साजिरांनी. अजून एक तिसरा मारण्याच्या नादामध्ये स्कोरलेक वर झेल देऊन परतीचा प्रवास करताना पाहतोय. क्रमांक 3 राज नेहमी या बॅटरची जागा असते. काय क्लास खेळाडू आहे या टीमचा. एक धडाकेबाज बॅटर राज माळी येतोय क्रमांक 3 वर. नवीन पाटील एकता स्पोर्ट्स सांगोड टीमचं एक ट्रम्प कार्ड खेळाडू का म्हटलं जाते. पाहतो एक चांगला ऑलराऊंडर आहे नवीन पाटील. राजसाठी कशा प्रकारे चेंडूची हाताळणी केली. राईटा मोडतो विकेट. गती परिवर्तन ओळखलंय फरकलंय आल्या पावली राजच्या बॅटमधून निघालाय हा नेत्रदीपक षटकार. षटकार आतापर्यंत पाहतोय आपण. विकेट जरी गेला असेल पण सरासरी खूप चांगली पाहतोय आपण. तब्बल 18 धावा या पहिल्या 5 चेंडूवर. 3 मोठे प्रहार. षटकाराची व्यापारी बनलाय सध्या या इनिंग मध्ये हा बॅटर्स. अजून एक दिले धमाका. अतिशय वेगात फटका आहे. रोखू शकेल काय पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एका सिंगल या शॉट वरती आणि अशा तऱ्हेने पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका चांगली धावसंख्या पाहतोय आपण. जय हनुमान पिंपलास या टीमची 1-19. पहिले षटक पाहतो आपण 4 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेलं आहे. ओव्हर रेट खूप चांगला आहे आणि लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण की हा जो संघ सामना जिंकेल माझा तर मला वाटतं की तो टॉप 4 साठी पुढच्या फेरीमध्ये लढत देणार आहे. डायरेक्ट शिमीमध्ये गेला मग शिमीची लढत होईल ना ती. टॉप 4च्या सामन्यासाठी बोललो. जर पाहिला पण वरच्या गटातून सेमीमध्ये प्रवेश करणारा संघ जो ठरलेला आहे तो जय कापरबा वेळे आणि यातून जो जिंकेल तो मात्र टॉप 4 साठी सामना खेळेल जो संघ आहे त्या टीम सोबत. अतिशय क्लास सुरुवात पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना राज यांच्या बॅटमधून डाऊन द ग्राउंडचा फटका पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक दूर आहे. परफेक्ट टायमिंग या फटक्यामध्ये पाहायला मिळाले नाही. फक्त आणि फक्त राज माळी एक सिंगल कंप्लीट करतोय. 3 चेंडूचा सामना केलाय. एका षटकाराने व्यक्तिगत नॉनस्ट्राईकला 8 वर आणि टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती 1-20. खेळण्यासाठी बॅटर सलामीचा पाहतोय आपण अक्षय पाटील. अक्षय टू अक्षय दोन्ही अक्षय आहेत. कुठला अक्षय कुठल्या वर भारी पडतोय पाहायचंय. या स्वतः फुल टॉसर हा फटका काऊ कॉर्नर कडे क्षेत्ररक्षक आहे. स्वीकारलं जेल आणि अशा तऱ्हेने विकेटचं पतन पाहायला मिळतो. जो क्रमांक 2. स्वतः जी जागा निवडली चुकीची आणि वायडीस आणि लॉंगॉन मधोमध चेंडूला पाठवलं होतं. क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगलं झेल कंप्लीट केलंय. दुसरा धक्का बटलाय. धावसंख्या पाहतोय आपण 20. क्रमांक 4 वर नवीन बॅटर आता मात्र कौशिक येतोय क्रमांक 4 वर बॅटिंग करण्यासाठी. राज अजूनही खेळपट्टीवर आहे. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे दोन्ही बॅटरला कारण की प्रतिस्पर्धी टीमची बॅटिंग खूप मोठी आहे. ज्या टीमकडे नवीन आहे, ज्या टीमकडे विशाल आहे, ज्या टीमकडे धीरज आहे असे एकापेक्षा एक सरस बॅटर असलेला संघ पाहतोय आपण एकता स्पोर्ट्स सारंगगाव. अक्षय पाटील कमालीचं षटक हाताळताना पाहतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल त्यानंतर मात्र विकेट प्राप्त केलंय.
चांगला चेंडू होता. परत एकदा पाहतोय आपण लय भारी बॉलिंग अटॅक. पहिले 3 चेंडूवर फक्त आणि फक्त एक सिंगल खर्च करतोय, एक विकेट प्राप्त करतोय. 180 कमालीचं षटक हाताळताना गोलंदाज. खूप मोठी चर्चा पाहतो आपण दोन्ही बॅटर्स मध्ये. रेटामध्ये विकेट. गोलंदाज तिकट मारा करताना रफ्तार के सौदागर. अजून एक चांगला चेंडू ड्राईव्ह केले, चांगला फटका आहे, पण प्लेसमेंट टायमिंग परफेक्ट नव्हती. फक्त एक सिंगल या बॉलवरती कम्प्लीट करेल बॅटर कौशिक पाटील. पाहतोय आपण या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरते ती 21-21. लॉस ऑफ 2 विकेट. राजमाळीवर एक मोठी जबाबदारी असेल. 50 आकडा जर पार करून द्यायचा असेल तर फर्स्ट बॅकरमॅन पाहतोय आपण पिंपलास गावासाठी. यस, कारण की क्षमता आहे ती सिद्ध करताना पाहतोय आपण. फुल टॉसवर परत व्यवस्थित कनेक्ट करता आला नाहीये. मधोमध मिड विकेट कडे चेंडू जातोय अतिशय वेगात. 2 रन्स या बॉलवरती राजमाळी कंप्लीट करतोय. धावसंख्या 23. चांगलं षटक म्हणता येईल आतापर्यंत. पाहिलं आपण जवळपास 5 चेंडू टाकले, फक्त 4 धावा खर्च करतोय कम खर्चीला आणि फुल चर्चीला. षटक राज असून सुद्धा त्यावर मात्र त्याला बांधून ठेवलेले आहे. बॉलर पाहतोय आपण अक्षय पाटील. इज अ ग्रेट बॉलिंग अक्षय पाटील. पुढचा चेंडू परत एक चांगला चेंडू होता. मजबूत केला ऑन ड्राईव्ह करण्यासाठी. वेगवान फटका होता. लवकर षटकाकडे पोहोचले. फक्त एक सिंगल. काय कमलचे षटक इथे मात्र समाप्त केले अक्षय पाटील यांनी. एक विकेट प्राप्त केला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19, फक्त 5 धावा खर्च करतोय आणि एक बहुमूल्य विकेट प्राप्त करतोय या षटकामध्ये. छोटासा ब्रेक. जाऊया डीजेकडे, ऐकूया आपण मधुर संगीत. पहिला आपण एक तास पुढे सारंगाव टीमचा जो जालिंदर पाटील येतोय, त्याला जालिंदर आपण सराव थांबवायचा आहे. कारण की पाहतोय यानंतर अजून 2 सामने कव्हरेज करायचे आहेत आणि 4:07 होत झालेले आहेत. त्यासाठी 2 सामने कसे कव्हरेज होतील आणि आमची माससाठी खास जी सुवर्ण संधी आहे, 500 रुपयाचं बक्षीस कशा तऱ्हेने मिळेल हे आपल्या हातात आहे. सज्ज होताना गोलंदाज जालिंदर पाटील. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. इथं मात्र आपण 5चं फर्स्ट विचारला गेलं आणि इथं मात्र सर निशाणा लागलाय. परतीचा प्रवास करावा लागेल. धक्का बसलाय अजून एक. त्यांना पाहतोय आपण चांगली बॅटिंग करणं गरजेचे. राज याच्यावर एक मोठी जबाबदारी असेल. वैभव पाटील येतोय. इथं मात्र क्रमांक जर पहिला पण 5 वर काय निशाणा लागला सरळ यष्ट्यावर आणि विकेट प्राप्त केले. कौशिक यांचं धावचीच्या स्वरूपात स्वतःच आपल्या बॉलिंगवर जालिंदर पाटील. प्रत्येक गावामध्ये एक असं पाहायला मिळतं. आता जेव्हा जेव्हा मोठ्या टुर्नामेंट असतात तेव्हा मात्र संघ एक कामगिरी करतो. एक गोष्ट चांगली आहे, नो डाऊट. मी सातत्याने कबीर निर्मल स्मृती चषकमध्ये पाहिलं होतं की टॉप 4 मध्ये हा संघ आला होता. काय अप्रतिम कामगिरी होती, नो डाऊट. एक गावासाठी, सर्व पाटीलसाठी जमिनीची बाजू एक खुशीची लहर तीच असते. पुढे येऊन फटका. वा वा वा, काय मारलाय, सन्नाटेदार आलाय हा षटकार.
इथं मात्र राज माळी ज्यांनी सांगितलं की माझ्या गावचा मी बॅकरमॅन का आहे, पुढे सरसावट अतिशय टोलेजिंग काऊ कॉर्नरच्या वरतून हा षटकार आलाय. षटकाने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या तब्बल आता मात्र 30 धावसंख्या पाहतोय आपण. हा चेंडू मात्र अतिशय वेगवान होता. वाईट डॉक्टर लाईनवर चेंडूचा टप्पा पाहिला आपण, त्यावर बीट झालाय. बॅटर राज जबरदस्त बॅटिंग करताना राज माळी राज करतोय सध्या विकेटवर. 2 षटकार त्याच्या बॅटमधून 2 निर्धाव चेंडू जरूर घेतले, पण त्यामध्ये 2 मोठे मोठे लांब पल्ल्याचे षटकार त्यांनी ठोकलेले आहेत. किमॅन फॉर ऑफ पिंपळा टीमचा एक खूप स्टार बॅटर सध्या खेळपट्टीवर आहे. आपल्या टीमला 50 आकडा पार करून देईल काय? गोलंदाज जालिंदर पाटीलचा पुढचा चेंडू. अजून एक मोठा धमाका करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. मोठी विकेट तिथं मात्र प्राप्त करतोय जालिंदर. पूर्णपणे टीमला वापसी करून देताना या षटकामध्ये. त्यानंतर मात्र काही क्षणी राज माळे यांनी आक्रमण स्वीकारलं होतं, त्याचं पण अर्थ दूर केलंय. इथं मात्र जालिंदर पाटील या बॉलरनी आता मात्र खेळण्यासाठी 2 वैभव आणि रोशन ही जोडी खेळपट्टीवर. चांगला चेंडू परत पाहतोय आपण. वेगवान चेंडू होता. काय चांगल्या षटकाची समाप्ती. शेवटच्या 12 चेंडू मध्ये विचारला आपण. इथं धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 12. 6च्या रन रेटनी शेवटच्या 2 षटकामध्ये धावा आल्याच. कमालीच षटक राहिलं. परत एकदा खूप मोठी चर्चा. छोटासा ब्रेक जाऊया डीजे कडे. ऐकूया आपण मधुर संगीत. $31. चला सर्वात थांबवायचे तेजस, कारण की नंतर अजून 2 सामने कव्हरेज करायचे आहेत. त्यासाठी वेळ वाचवणं गरजेचं आहे. अतिशय देखणीय बॉलिंग अटॅक एकता स्पोर्ट्स सारंगवाड टीम च्या माध्यमातून पाहतो आपण. पहिल्या षटकामध्ये 19 नंतर मात्र काय धमाकेदार बॉलिंग अटॅक पाहिलं. पहिल्या चेंडूवरती प्रहार पाहतोय आपण. खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू मात्र 2 क्षेत्रक्षकामधून काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार. छान काऊ कॉर्नर कडे कुठलाही क्षेत्रक्षक नाहीये आणि चौकारांनी मात्र अंतिम षटकाची सुरुवात अतिशय अप्रतिम करतो बॅटर रोशन पाटीलच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार. टीमची धावसंख्या आता मात्र 35. तेजस
रेटामोर द विकेट. परत एकदा अजून एक धमाका करण्याचा प्रयत्न होता पण तू थांब. स्ट्राईक माझ्याकडे मी ठेवणार. कमबॅक चांगलं केले बॉलर तेजस यांनी. शेवटचे येणारे इथून मात्र 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 50 पर्यंत मजल मारेल की काय. अजून 15 धावा जर या षटकात आल्या तर 50 आकडा तो संघ पार करू शकतोय. कारण की चांगली बॅटिंग पाहतोय आपण. एकता स्पोर्ट सारंगाव टीमकडे आहे. त्यासाठी तुम्हाला 50 आकडा पार करणं गरजेचं आहे. रेटामध्ये विकेट. पुढचा चेंडू यावेळेस पात्र मजबूर केले. बॅक टू द बॉलर. स्वतः गोलंदाज दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपले. चांगला झेल कंप्लीट. दरम्यान मालिकासाठी ज्यांनी आम्ही मालिकावीर पुरस्कार दिलेले असे आमचे प्रीतम माळी दादांच्या व्यासपीठावर शुभ आगमन झालेले. दादा आपला हार्दिक हार्दिक स्वागत. धक्का भेटलाय अजून एक. वेलकम दादा. चेंडूचा खेळ बाकी अजून पाहतोय आपण. सुरुवात पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर कमबॅक केले तेजस या बॉलरने. विनीत आले नवीन बॅटर. अंतिम षटक प्रगतीपथावर. काही चेंडूचा खेळ बाकी आहे. आल्या पावली मात्र हा अद्भुत फटका पाहतोय आपण. शक्ती अपाट आणि लॉंग ऑनच्या वरतून ठोकले हा षटकार. स्विंग केले चेंडूला पाहतोय आपण लॉंग ऑनच्या वरतून. आणि आता मात्र एक चांगली धावसंख्या इथे मात्र उभी करताना पाहतोय. तब्बल धावफलकावर धावा त्या 41. की शेवटच्या दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. 50 आकडा संघ पार करेल काय. कारण की प्रतिस्पर्धी टीमची बॅटिंग खूप मजबूत आहे. हा चेंडू चांगला होता पाहतोय. स्लो बाउन्सर चेंडू होता. काय अतिशय चांगल्या बाउन्सरचा वापर करून घेतलाय. नाकाजवळी चेंडू फरार झालाय. परफ्यूम डिलिव्हरी म्हणता येईल. अतिशय अप्रतिम हा बॉल्स. 1 फॉर 1 चा इशारा मात्र पंचाकडून आपण पाहतोय की यस पाहतोय आपण. आणि या इनिंगचा हा या पहिल्या डावचा शेवटचा चेंडू. रॅटम ओव्हर द विकेट. तेजस चेक करतील पंच पाहतोय आपण. कारण की एक अति वेगवान चेंडू कधी कधी असतात. हा चेंडू परत टाकावा लागेल. पाहतो की आपण वाईट आणि एक अतिरिक्त धावसंख्या 42. पहिल्या डावातला शेवटचा बॉल. षटकार येईल की विकेट की चौकार. अराउंड झाले. एक मिडल गोल झाली. शेवटच्या चेंडूवर विकेट पडला. छत्रीनं 42 धावा धावपल करून 43 धावाचं आव्हान उभं केले. इथं मात्र एकता स्पोर्ट सारंगाव टीम समोर.
मरी अलीमगड आपण देखील टॉससाठी या ठिकाणी येऊन बसायचा, जेणेकरून मॅच जशी संपेल तसा टॉस करू, लगेच मॅचला देखील सुरुवात करू. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करूयात. दत्तकृपा पिंपळास व अल्पेश गायकवाड यांची ही सन्मानाची स्पर्धा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एकदा पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न होणार आता केला जाईल. एकच धाव बसायला हवी होती. खरं तर बॉल अडवला, थांबवला आणि जागेवरती खेळाडू देखील थांबले, परंतु बॅटर थांबले नाही. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धाव्यानं संघाचं खातं उघडलं गेलं. अब्दमाक तेजस. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळते. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मिडल केलं, फटका चांगला आणि बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तर या अगोदर जर बॉल अडवला असता, एकच धाव असती तर स्ट्राईकला विशाल असते, रिझल्ट काहीतरी वेगळा असता साजिनच्या बाजूनं. परंतु साजिनच्या विरोधामध्ये दुसऱ्या चेंडूवरती चौका ठोकला. धावफलक आता 6 वरती. यावेळेस मिडल केलाय, घुटना टेक और सिक्सर दे, कारण बॉल भरपूर लांब निघून जातोय, सीमा बाहेर. षटकार. अंपायर डिसिजन अंतिम असेल. व्हाईट बॉल येतोय. नक्कीच सरंगावचे सुनीलजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. खरं तर 40+ क्रिकेट भरपूर चांगलं खेळतात. ते देखील सारंगाव संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि मला वाटतं त्यांचा चिरंजीव देखील चांगला क्रिकेट खेळतो. बॉलर तयार. पुढचा बॉल. यावेळेस खराब बॉल आहे, खराब बॉल आहे आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार. चौकार. हा चेंडू चांगला आहे, विकेटचं बटन. धक्का लागतोय पहिला टीम. 1 तास सारंगावला. तेजस पाटील बॅक टू द डगआउट. बघा, आउट झाल्यानंतर नवीन बॅटर लवकर यायचा आहे. टीम 1 तास सारंगाव. बघा, बॅटर बाद होत आहे. तुम्हाला देखील डिसिजन दिसतंय. लवकर तुम्ही डिसिजन घ्या कोणता बॅटर पाठवायचा आणि सर्कल क्रॉस व्हायच्या अगोदर बॅटर इन होणं गरजेचं आहे. नवीन बॅटर नवीन पाटील येत आहेत. खरं तर मागच्या मॅचमध्ये नवीननं 24 बनवल्या होत्या, परंतु चेंडू जास्त घेतले होते. 13 बॉल घेतले होते. लिमिटेड ओव्हर जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा अपेक्षा हीच असते की कमी चेंडू तुम्ही फेस करून जास्ती धावा बनवणं. परंतु नवीन पाटील उभरता सितारा आहे सारंगावचा. आणखीन एक युवा यंगस्टर खेळाडू. शफल झाला,
फटका लाजवाब आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. आणि मला वाटतं पहिल्या ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती खेळ 21 धावा. प्रीतम माळी साहेबांचा मान सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. महत्वाची उपस्थिती साहेबांची राहिली आहे आणि त्यांचा आपण स्वागत सन्मान या व्यासपीठावरती करतो. वेलकम, सुस्वागतम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रीतमजी माळी साहेबांचा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर व्यासपीठावरती आणखीन एक मान सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. वेळात वेळ काढून साहेबांनी देखील या स्पर्धेला आवर्जून उपस्थिती दाखवली आहे. त्यांचा आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करतोय. आणि नक्कीच अल्पेश गायकवाडवरती दादांचं भरपूर प्रेम आहे. त्या प्रेमापोटी, पिंपळासकरांच्या प्रेमापोटी ते या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे नक्कीच. आणि या स्पर्धेला त्यांच्याकडनं भरपूर सहकार्य लाभलेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. एक सिंगल दरम्यान पूर्ण केली एका धावेने धावफलक 26 वरती. या अगोदरच्या बॉलवरती लाजवाब चौकार पाहायला मिळाला मिड विकेट रिझनला. बॉलर आता तयार होतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर नवीन असतील. यावेळेस सिंपलच्या वर्ण खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळ, लॉंग ऑफ, 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण. 2 धाब्यांना धावफलक आता 28-28. टीम अलिमगड संघ कॅप्टन प्लीज टॉस बॉक्स मध्ये येऊन बसा. बोला सर. यावेळेस सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड, मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतात, मात्र बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. अकरा धावांची गरज आहे. यावेळेस बॅटची कडा लागली, बॉल अडवला जातोय, मात्र एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाते. एका धाब्याने धावफलक पुढे सरकतंय. खर तर आवाज इथपर्यंत आला होता. एका धाब्याने धावफलक 33 धाबा. अजूनही 10ची गरज आहे. 43चा पाठलाग करत असताना सध्या टीम एकता सारंगाव. यावेळेस लेग साइडला काय घडलंय त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतो. 1+1 अशा 2 धाबा अतिरिक्तच्या रूपाने धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावफलक आता 35 धाबा धावफलकावरती. नवीन पाटील स्ट्रायकिंग एंडला, बॉलर अजित पडवले आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील फटका चांगला खेळल्यात, मात्र रिपमध्ये खेळाडू आहेत. फक्त एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण. एका धाब्याने धावफलक पुढे सरकत आहे. 36 धाबा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीक 36 धाबा म्हणजे येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 7 धावांची. 7 धाबा बनवायच्या जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये. चला टीम अलीमघर, विनंती असेल आपण लवकरात लवकर या ठिकाणी रिपोर्ट करायचा आणि नक्कीच आपल्याकडे
भरपूर कमी वेळ बाकी आहे. आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. आणि बघा एक अनाउन्समेंट देखील होती की वेळेवरती शेड्यूल कंप्लीट झालं तर स्कोररला 500 रुपये देणार होते. अच्छा, मानधना व्यतिरिक्त की मानधना सोबत? आणि येस, मानधना सोबत एक्स्ट्रा देणार होते. आणि जर का नाही झाले कंप्लीट तर कुठेतरी 500 कट केले जातील. हरकत नाही, या दोघांची बॉन्डिंग अशीच आहे. आपण आपल्या भाषेमध्ये बोलतो ना की पोरांपोर खेळतं, तसंच होतं. वाईट बॉल येतोय. खरं तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय टीम पिंपळास कडनं, कारण संकेत म्हस्के बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतात. काहीतरी एक्सपेरिमेंट, नवीन खेळाडूंना संधी देण्याचं कार्य साजन आणि राजमाई यांच्याकडनं पाहायला मिळत आहे. यावेळेस उडवला बॉल. मला वाटतं मॅच झाली आहे फिनिश. मॅच जिंकली टीम एकता सारंगा संघानं. अभिनंदन टीम एकता सारंगा. हार्ड लक टीम पिंपळास. चला आपण टॉस लगेच करणार आहोत. जरी मरी लिंगर आणि टीम एकता सारंगाव टीम कॅप्टन टॉस साठी लगेच यायचा. दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी लगेच या. तेजस पाटील ठरवत मॅन ऑफ द मॅच. तेजस आपण देखील यायचा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. आणि सुनील पवार लगेच आपण टॉस देखील कंप्लीट करायचा. टॉस साठी यायचा टीम सारंगाव आणि टीम अलिमगर. या ठिकाणी अलिमगर आले मला वाटतं. सो टीम सारंगाव कॅप्टन या लवकर या. दादांचं खूप मोठं नाव आहे. या सुनील पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. फक्त निर्णय आपण विचारणार आहोत कारण की वेळ खूप कमी आहे आणि या 2 सामने कसे कंप्लीट होतील हे आपण पाहणार आहोत. सुनील दादा, स्वागत आहे आपलं बऱ्याच दिवसानंतर मुलाखत. हा कॉइन हेड आलंय. निश्चित नाणेफेक जिंकलेली आहे. फक्त निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग करणार. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक पद आपण सारंगाव टीमच्या बाजून गेले आणि प्रथम त्यांनी सांगितले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे सारंगाव टीमचा संघनायक. तेजस सामनावी ठरलाय. मी आदरणीय प्रीतम माळी साहेब यांच्या माध्यमातून मालिकेसाठी आम्हाला एक खूप मोठं योगदान मिळाले. प्रीतम दादा, आपल्याला विनंती असेल की आपण ही ट्रॉफी द्यायची आहे. पाहतो आपण ही ट्रॉफी स्वीकारताना. सुनील पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण कुछ मिठावचे आहे हा बॉक्स द्यायचा आहे मिठाईचा. त्यानंतर राजेंद्र पाटील साहेबांना विनंती असेल की आपण कोल्ड्रिंक्स द्यायचे आहे. हा कोल्ड्रिंक स्वीकारताना चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे सारंगाव टीमचा संघनायक. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. चला विनंती असेल वेळेचं भान ठेवायचं आणि आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. चला
चला लगेच बॅटर सुद्धा पाठवायची. तर अलिमगड टीमचा संघटक काय सामना अतिशय प्रतिम रंगला होता, पण मात्र एक तास पुढे सारंगाव टीमचं प्रदर्शन खूप चांगलं पाहिलं आपण. आणि यावेळेस पाहता तेजस टीमच्या मदतीला धावून आलाय आणि एक जबरदस्त बॅटिंग करून टीमला विजय मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललाय, तो म्हणजे तेजस पाटील. अलिमगड संघ चला आपण लगेच सलामीची बॅटर पाठवायचे आहेत.